नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. रोज रोज भाजी पोळीचा कंटाळा आला असेल आणि वेगळं काहीतरी खायचं असेल, पण तेही चवीचं पाहिजे आणि पटकन बनणारं, तर मग एकच पर्याय आहे, ते म्हणजे चकोल्या. चकोल्या हे वन पॉट मील आहे, म्हणजे एकाच भांड्यात बनणारं आणि पोटभर खाता येईल असं. तर चला तर मग वळूया आपल्या आजच्या चकोल्याच्या रेसिपींकडे. इथे मी एका भांड्यामध्ये तुरीची डाळ आणि थोडीशी मसूरची डाळ शिजत घालते. आपल्याला चकोल्यांसाठी जे वरण बनवायचं आहे, त्याच्यासाठी ह्या 2 डाळी मी शिजवणार आहे. आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो मी चिरून टाकलेला आहे. टोमॅटो सुद्धा मी याच्यासोबतच शिजवणार आहे. आता इथे डाळ शिजते, तोपर्यंत आपण चकोल्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. आता इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि थोडासा ओवा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडं-थोडं पीठ थोडं-थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. खूप असं जास्त सैल मळायचं नाही, घट्टच मळायचं आहे. कारण की याला चपातीसारखं असं सैल मळलं की ते पीठ चकोल्या ज्या आहेत आपण त्या वरणामध्ये टाकल्या की पटकन तुटतात. आपल्याला असं घट्टच असं पीठ मळायचं आहे आणि ओवा टाकला याच्यासाठी आपण टाकलेला आहे की असं पोटभर चकोल्या खाल्ल्या की पटकन याच्यामध्ये गॅस होऊ शकतो पोटामध्ये आणि पोट दुखू शकतं. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये ओवा सुद्धा टाकलेला आहे. आता पीठ बघा आपलं हे छान असं मळून झालेलं आहे. आता आपण आलं लसणाची पेस्ट करूया. थोडंसं आलं आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकून मी हे वाटून घेतलेलं आहे. आता इथे आपली डाळ सुद्धा शिजत आलेली आहे. एकदा मी चेक करते शिजले की नाही. त्याच्यानंतर मग आपण डाळीला फोडणी घालणार आहोत. आता ही डाळ बहुतेक शिजलेली आहे. तर चला तर आपण डाळीच्या फोडणीची तयारी करूया. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. अगदी फोडणीपुरतंच तेल टाकलेलं आहे. एक अर्धा चमचा मोहरी टाकली आहे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून टाकलेल्या आहे आणि थोडंसं आपण इथे हिंग टाकलेलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. छान असं परतून घेऊया याला आणि मग याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण हळद टाकूया आणि त्याच्यानंतर मग आपण जी डाळ शिजवलेली आहे ती टाकायची आहे तिथे फोडणीला. मस्त अशी छान बघा फोडणी लागलेली आहे. एकदम छान चर्र असा आवाज आलाय. मस्त फोडणी लागली आपल्या डाळीला. आता हे डाळ फोडणीला टाकल्यानंतर भरपूर सारं पाणी टाकायचं याच्यामध्ये. कारण की आपल्याला चकोल्या ज्या आहेत त्या शिजवायच्या आहेत त्याच्यामध्ये. तर पाणी पाणी भरपूर टाकायचं आहे म्हणजे हे खूप जास्त घट्ट होणार नाही. आपल्याला घट्टसर करायचं आहे, पण अगदीच लगदा करायचा नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं पाणी स्टार्टिंगला टाकायचं भरपूर आणि म्हणजे ह्या छान शिजतात याच्यामध्ये. थोडी कोथिंबीर सुद्धा मी टाकलेली आहे. आता हे बघा पीठ पण आपण छान आपलं तयार झालेलं आहे. आता इथे एक मोठा गोळा घेते मी पिठाचा. कारण की आपल्याला अगदी चपातीसारखा छोटा गोळा घेऊन चपातीसारखं अगदी पातळ लाटायचं नाहीये. ह्याला आपल्याला घट्टसर म्हणजे असं जाड लाटायचं आहे. जी जशी भाकरी असते ना, भाकरीपेक्षा थोडंसं पातळ आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड असं आपल्याला जाड लाटायचं आहे. चकोल्या लाटतानाच भरपूर सुक्कं पीठ लावून पोळी लाटायची. म्हणजे चकोल्या ज्या आहेत डाळीत सोडताना एकमेकांना चिकटत नाहीत व एक्स्ट्राच्या पिठामुळे चकोल्यांचं वरण जे आहे ना, ते छान दाटसर होतं. काही जण चकोल्या शिजत आल्या की मग त्याच्यामध्ये ते वरण दाटसर व्हावं म्हणून वरून गव्हाचं पीठ टाकतात. पण त्याच्यामुळे काय होतं, की त्या गव्हाच्या पिठाच्या गाठी होतात. कारण की वरण तर गरम असतं आणि वरून तुम्ही पीठ टाकलं, की त्या गाठी तयार होतात आणि लवकर त्या मोडतही नाहीत. त्याच्यामुळे ते तसं न करता तुम्ही पोळी लाटतानाच त्याला भरपूर असं पीठ लावून लाटलं ना, की तेच पीठ त्या डाळीमध्ये पडत राहील आणि त्याच्यामुळेच तुमचं जे वरण जे आहे ते दाटसर होत जाईल. आता एका उलथण्याच्या साहाय्याने मी इथे चकोल्यांचा शेप देतेय. हे अशा प्रकारे मोठ्या-मोठ्याच आपल्याला चकोल्या पाडायच्या आहेत. अगदी बारीक-बारीक शंकरपाळ्या करतो तसं करायचं नाहीये आपल्याला. थोड्या कापण्या आपण जशा करतो ना, तसेच मोठे-मोठे आपल्याला चकोल्यांचे शेप करून घ्यायचे आहेत आणि मग हे सगळे व्यवस्थित चकोल्यांचा शेप देऊन झाला, की मग आपण जी डाळ फोडणीला टाकलेली आहे, त्याच्यामध्ये ह्या चकोल्या सोडायच्या आहेत. हे बघा आता डाळीला छान उकळी आणू द्यायची. उकळी आल्यानंतर मगच त्याच्यामध्ये सोडायच्या. म्हणजे चकोल्या ज्या आहेत त्या एकदम असं लगदा होत नाही त्याच्यामध्ये टाकल्यावरती आणि अशा 1-1, 2-2 अशा सोडायच्या. पटकन एकदम अशा सगळ्या एकत्र टाकायच्या नाहीत. त्याच्यामुळे त्या एकमेकाला चिकटतात आणि लगदा होतो. त्यामुळे एक-एक टाकल्या ना, की त्या व्यवस्थित अशा सुट्या-सुट्या होतात. हे असं आणि गॅस तेव्हा फास्ट ठेवायचा. थोडी डाळ उकळतीच असली पाहिजे आणि सगळ्या टाकून झाल्या, की मग स्लो करायचा गॅस आणि मग बाकीच्या ज्या आहेत त्या आपण चकोल्या
करून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण अशाच रिपीट डाळीत सोडत जायच्या आणि त्याच्यानंतर गॅस लो करायचं. हे मी बाकीचं तसं तसं सगळं करून घेतलेलं आहे. चकोल्या छान आपल्या अशा मस्त अशा शिजलेल्या आहेत. डाळ सुद्धा आपली छान घट्ट झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी मस्त अशी मी भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेते. आता बऱ्याच ठिकाणी चकोल्यांना वरणफळं किंवा डाळ-फळं असंही म्हणतात. गुजरातमध्ये तर चकोल्यांशीच मिळता-जुळता डाळ ढोकळे हा पदार्थ बनवला जातो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर चकोल्या बनवल्या जातातच, पण बाकीच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावाने हा पदार्थ बनवला जातो. आमच्या इकडे तर आठवड्यातून एकदा तरी आम्ही चकोल्या बनवतोच. सगळ्यांना खूप आवडतं. हे बघा मस्त असे छान अशा गरम-गरम अशा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मग मस्त अशा चकोल्या आपण फस्त करूया आणि तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.